आमच्या सोबत जरूर जॉईन झालेले आहेत. बिग फॅन्स, मोठे समर्थक आहेत जो हे संघाचे, सो त्यांचं देखील वेलकम करूया. अतिश बलवली गावाने बरेचसे खेळाडू दिलेत. देव म्हात्रे असेल, वैजा असेल, दिलीप असेल आणि सागर असेल. सो जरूर आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूलाच आमचे परम मित्र सागर पाटील स्विच इट चे भरपूर जे फॅन्स आहेत. सागर पाटील यंग टॅलेंट, बऱ्याचशा वेळेला व्हॉट्सअपवर किंवा फोन कॉल्सवर क्रिकेटच्याच चर्चा आणि खास करून विराट कोहलीचे मोठे समर्थक. सो 12th मॅन बलवली संघाचा एक 12वा खेळाडू सागर पाटीलला आपण या ठिकाणी इन्व्हाइट करूया. आणि आतिश म्हात्रे 12th मॅन आमचे जोहेचे समर्थक. सो वेलकम सागर. सागर, काल पर्थ मधील ती टेस्ट मॅच, ऐतिहासिक विजय भारतीय संघाचा आणि खास करून विराट कोहलीचे जे फॅन्स होते ते देखील खूप खुश झाले असतील. ज्या अर्थी विराट कोहलीच्या बॅट मधून बऱ्याचशा दिवसातून शतकीय केली, परंतु इम्प्रेस केलं खास करून यशस्वी जयस्वाल. बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या षटकासाठी सिद्धेश मोकल. पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी, उंची कमी घेतली. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. जोहे संघ, जोहे संघाची चर्चा करूया. सागर, मायकल जोहे या संघाचा 90s मध्ये अक्षरशः दबदबा राहिलाय आणि खरं तर त्याच संघातील खेळाडूंचे सुपुत्र या ठिकाणी येतात. आणि हा पहिला मायटी हिट षटकार प्रदीप आणि अमीर ही जोडी मात्र आपण पाहतोय. आमच्या आदरणीय जोहे गावातील नितीन मोकल दादांचे सुपुत्र सिद्धेश मोकल, यंग टॅलेंट, उभरते बरेचसे खेळाडू सागर ह्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू देखील आहेत. मॅक्स सारखा एक अनुभवी खेळाडू या टीमचा हिस्सा आहे. तदनंतर सार्थक म्हात्रे. खरं तर ह्या खेळाडूवर बऱ्याचशा प्रेक्षकांच्या नजरा असतात. दादू नावाने खेळणारा हा खेळाडू आपण पाहतोय. लॉंग ऑफ एरियामध्ये सध्या कॅमेरा झूम अप केला तर तिकडे त्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, मॅक्स तिकडे आहे. फ्लाइंग स्लीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. काही धाब्यात जरूर वाचवल्या आपल्या संघासाठी. मराठीत खरं तर एक म्हण आहे सागर, थेंबे थेंबे तलेसाचे, बूंद बूंद से सागर बनता है. एका एका रन्सने बलवली संघ देखील पुढे जाणार आहे. नवीन सीझन 2024-25 टेनिस बॉल क्रिकेट चे हे पर्व आणि त्या पर्वाची सुरुवात एका मोठ्या सिरीजने, मोठी स्पर्धा, आणि त्या मोठ्या स्पर्धेत तुमची कामगिरी देखील मोठी होणं गरजेचं आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज, गली रिजन मध्ये चेंडू फील्ड झाला आणि रन्स आली एक सिंगल. नितीन दादा मोकल काय गोलंदाज, लेजंड क्रिकेटर. जोहे गावाचा जर का आपण विचार केला तर बरेचसे खेळाडू सध्या जर आपण विचार केला जे खेळाडू 40+ मध्ये गेलेत, दिगंबर नागे असेल, प्रवीण पाटील, संदेश खरत. खरं तर या खेळाडूने देखील बरेचसे वर्ष गाजवले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकांती धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर कोणती विकेट्स न गमावता रन्स आल्या 8. एक षटकार बॅट्समन प्रदीपच्या बॅटमधून आपण पाहिला. नगरपालिका एंड कडून गोलंदाजी सुरू आहे. सागर, मी तर म्हणेल की नगरपालिका एंड कडून जेव्हा जेव्हा गोलंदाजी सुरू असते तेव्हा भरपूर रन्स येतात. कारण की मिड विकेटचा जो एरिया जर का आपण पाहिला तर ती बाउंड्री थोडी जवळ आहे आणि आजकालचे खेळाडू स्लॉक स्वीपचा फटका वापरतात, बैठक, आणि तिकडे त्यांना यश जरूर येतो. परंतु ह्या मैदानाचा जर का आपण विचार केला, मोठं मैदान तुम्हाला जरूर वाटतोय परंतु बाउंड्रीज तेवढ्या दूर नाही आहेत. छोट्या मैदानावरती ऐतिहासिक मैदान आहे. वारंवार
आपण त्या शब्दाचा उल्लेख करतोय. ज्याप्रमाणे इंटरनॅशनल क्रिकेटचा जर का आपण विचार केला तर लॉर्ड्सचं इंग्लंडमधील मैदान, गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी सार्थक म्हात्रे, दादू जर्सी नंबर 13 नंबरची जर्सी, आदरणीय नारायण म्हात्रे यांचे सुपुत्र, राईट आर्म ओव्हर द विकेट, अपकमिंग यंगस्टार, उभरते सितारे, अप्रतिम गोलंदाजी. या ठिकाणी आवश्यकता होती का, हा देखील एक प्रश्न असेल. या सिंगलच्या सोबत आणखीन एक रन्स आली, 2 रन्स आल्या आणि या बाईच्या स्वरूपाने आलेल्या 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 10. तेंडुलकर शतकांचं शतक ज्यांच्या बॅटमधून. परंतु काल देखील विराट कोहलींचा एक रेकॉर्ड आपण सागर पाहिला, त्यांचे देखील 100 शतकं पूर्ण झालीत. रणजीमधील शतकं, T20, वन डे आणि टेस्ट अशा शतकांची जर का बेरीज केली तर 100. फटका लाजवाब, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, स्टँड अँड डिलिव्हर, नो चान्स. आमिर पाटीलच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. न्यू जर्सी, ऑरेंज कलरच्या जर्सीमध्ये आज उतरलाय श्रीराम बलवली. खरं तर प्रभू रामचंद्रांचं भव्य दिव्य असं मंदिर असणारा हा गाव आणि रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात ज्या गावामध्ये साजरा केला जातो असे गाव. या गावाला देखील एक मोठा ऐतिहासिक वारसा आहे. रन्स आली, 1 सिंगल, धावा झाल्या 17. 2 टीम्स आपण पाहतोय. खरं तर आपण विचार केला तर सागर पाटील यांचा श्रीराम बलवली संघ आणि आणखीन एक आमिर पाटील यांच्या सोबत अपकमिंग यंगस्टार असणारे, उभरते सितारे असणारा एक संघ. स्लोक स्वीप, भरपूर चांगला फटका, सीमा पार जाईल का, होय. या ओव्हर मधला हा दुसरा षटकार. हार्ड हिटिंग बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पण प्रॅक्टिसचा हा प्रभाव आहे. या खेळाडूने बरेचशी प्रॅक्टिस केले. सागर पाटील यांचे देखील आम्ही 2-3 व्हिडिओज पाहिल्या की जिकडे नेट प्रॅक्टिस, पण तो सागर नेट प्रॅक्टिस पेक्षा ग्राउंड प्रॅक्टिस टेनिस बॉल क्रिकेटमध्ये महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, सरावाने तुम्ही परिपूर्ण व्हाल आणि ते आज दिसतंय. नो चान्स. जबरदस्त बॅटिंग, सार्थक म्हात्रेच्या अगेन्स्ट 2 षटकार, धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचले. आणखीन एक चांगला फटका, स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड. रन्स 1 सिंगल, तू मैमय मैदानाच्या आतमध्ये जरूर झाली, परंतु रन्स आल्या 2. दोन धावेने धावसंख्या 25. नेक्स्ट मॅच दुर्गादेवी हमरापूर, मंदार धाडवे, अक्षय मांडलेकर यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात कार्तिक 11 स्टार वलक. बैठक क्षेत्ररक्षक आहे. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम श्रीराम बलवली संघाला. फलंदाज प्रदीप, बॅक टू द पॅव्हलियन. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक विकेट्स गमावले. टॉस गमावल्यानंतर फलंदाजी करत असताना टीम श्रीराम बलवली 1 विकेटच्या मोबदल्यात 25 धावा. खूप चांगल्या पोझिशन मध्ये सध्या बलवली संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. पण धावांचा वेग हा रोखावा लागेल. अशा प्रकारे जर फलंदाजी करंट रेट प्रमाणे जर बॅटिंग सुरू राहिली तर 50 प्लस
देखील धावसंख्या फर्स्ट इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, पण तो धावांचा वेग जो हे संघ रोखेल का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. पुढची मॅच देखील इंटरेस्टिंग मॅच आहे. दुर्गादेवी हमरापूर टेनिस बॉल क्रिकेटचे मोठे आयोजक स्वर्गीय पिंट्या शेट पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर या नावाने देखील या संघाला ओळखलं जातोय. मोठी स्पर्धा हमरापूर विभागामध्ये आयोजन करण्याचा मान सन्मान देखील याच संघाला मिळालाय आणि त्यांच्या विरोधात स्टार वलक, जरूर वलक संघाबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत, परंतु सध्याच्या घडीला चर्चा सुरू आहे बलवली संघाची. पुढच्या षटकासाठी गोलंदाज धनंजय. खराब चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा दूर राहिला आणि पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईट बॉल. धनंजय पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. नगरपालिका एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज. शॉर्ट पिच कसा सोडेल फलंदाज. फाईनलेग क्षेत्रामध्ये कडा प्रहार, खणखणीत चौकार. बॅट स्विंग जबरदस्त राहिले. बऱ्याचशा ठिकाणी स्पर्धा आता सुरू झाल्यात. हमरापूर विभाग असेल, पेन शहर असेल, पेन पूर्व विभाग असेल, सो तिकडचे संघ देखील इकडे खेळण्यासाठी येणं गरजेचं आहे. इकडचे संघ देखील तिकडे जाणं महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे आम्ही नेहमीच म्हणत असतो की असोसिएशन मध्ये खेळणारे संघ आहेत ना, ते तितके पुरते मर्यादित असतात. त्यांना बरेचसे खेळाडू ठाऊक नसतात, बरेचसे गोलंदाजांच्या समोर ते खेळलेले नसतात. सो असोसिएशनच्या बाहेर खेळणं देखील महत्वाचं असतं. पुन्हा एकदा चेंडू लाईन आणि लेंथ पंच पाहतायत. रन्स आली, एक सिंगल. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचले 30+. 31 धावा धावफलकावर. खराब चेंडू आहे. खरपूस समाचार घेतलाय. खराब स्ट्रॅटेजी. लाईन आणि लेंथ खराब होती. आक्रमक फटका, सीमा पार, षटकार नाही. अशा प्रकारची गोलंदाजी ह्या मैदानावरती ह्या विकेटवर चालणार नाहीये. परंतु दुर्गादेवी हमरापूरचे विनायक गतवर्षी ज्याने खूप गाजवला, नंतर आमचे सह खजिनदार उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत हमरापूर संजय पाटील, वेलकम. नेक्स्ट बॉल. आणखीन एक खराब चेंडू आहे. छप्पर पे आर पार स्टेडियमच्या बाहेर मारलाय. आणखीन एक उत्तुंग षटकार. नाही सागर, अशा प्रकारची गोलंदाजी सुरू राहिली तर नाही, हे जमणार नाहीये. या विकेटवरती फ्लॅट विकेट आहे, पाटा विकेट आहे. आणि सध्याच्या घडीला प्रकाश की जो आक्रमक मूड मध्ये आहे, हार्ड हिटिंग बॅटिंग करतोय. सलगचे 2 षटकार आपण पाहिले. पर्पल कलरच्या न्यू जर्सी मध्ये दुर्गादेवी हमरापूर संघाचा स्क्वॉड समालोचन कक्षाच्या समोरून आपण पाहायला मिळतो. कॅमेरामॅनला आमची विनंती असेल, पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जरा कव्हर करा. न्यू जर्सी मध्ये दुर्गादेवी हमरापूर संघ, त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मुन्ना पटेल यांची आक्रमक गोलंदाजी गतवर्षी पाहिली. आज देखील या मैदानावरती त्यांना आपण पाहणार आहोत. खराब स्ट्रॅटेजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खराब गोलंदाजी, खराब लाईन लेंथ. समोर आहे 3रा षटकारांची ही हॅट्रिक. स्टेडियम मध्ये जे बसलेत प्रेक्षक त्यांना सन्मान देणारा हा षटकार. सर्वात शांत आणि संयमी खेळाडू प्रकाश, परंतु त्याची बॅटिंग शांत नाहीये. उंची लहान आहे, कीर्तिमान आहे.
ज्याप्रमाणे त्याचे षटकार पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला फटका मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे, रन्स येईल, एक सिंगल, दुसऱ्याच्या शोधात रनआउटचा धोका, खेळाडू सुरक्षित आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, चांगलं कॉलिंग, चांगली रनिंग. षटक संपलं, तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 51, 51, लॉस ऑफ 1 विकेट. टॉस साठी या ठिकाणी मी इन्व्हिटेशन देतोय स्टार वलक आणि दुर्गादेवी हमरापूर. टॉस साठी यायचंय. पहिल्या षटकात आल्या पॉवर प्लेच्या सिद्धेश मोकलच्या 8, सार्थक म्हात्रे देखील महागडा ठरला. त्या षटकामध्ये आल्या 17 आणि तिसरं षटक धनंजय पाटील, आक्रमक फटकेबाजी, 26 धावांची लयलूट त्या षटकामध्ये आपण पाहिली. पण अनुभवी खेळाडू का हवे टीम मध्ये, ते आज या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतोय. अनुभवी खेळाडूंनी गोलंदाजाकडे जाणं गरजेचं आहे, त्यांना सल्ला देणं गरजेचं आहे, काही टिप्स शेअर करणं गरजेचे असतात. बोला डीजे. दिगंबर नागे सध्या ऑनलाईन सामना पाहत आहेत, सो त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. हो डीजे, खरं तर अनुभवी खेळाडू हवेत. शेवटच्या षटकासाठी पलाश मोकलला आपण पाहणार आहोत. पण अद्याप मॅच आहे, असं नाहीये की मॅच पूर्णपणे बलवली संघाच्या बाजूने झुकले. काही निर्धाव चेंडू जर का आले तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतोय जोहे संघ. हा कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे, हा आत्मविश्वास तुमच्या असणं गरजेचं आहे. हारी हुई बाजी को जीतने वालों को ही बाजीगर कहते. तुम्हाला बाजीगर व्हायचं आहे. खरं तर स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न होता, रन्स आली, एक सिंगल, काही चेंडू, काही डॉट्स बॉल, एखादी विकेट जर या स्लॉग ओव्हर मध्ये, डेथ ओव्हर मध्ये जर का आली तर पुन्हा एकदा जो हे संघ कमबॅक करेल. परंतु आमचे बंटी म्हात्रे गेटवरच थांबलेत. अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे आमचे सदस्य आहेत, उत्कृष्ट पंच पेन तालुक्यात ज्यांचं नाव आहे, बंटी म्हात्रे सर. फटका या ठिकाणी जरूर हवेत आहे. वाऱ्याच्या लाटावर चेंडू झाला स्वार, चेंडू निघून गेला आर पार, सीमा पार. आणखीन एक बलवलीच्या खात्यामध्ये हा षटकार. या विकेटवर खेळण्याची मजा फार वेगळी आहे सागर. खरं तर बऱ्याचशा स्पर्धा, बऱ्याचशा सिरीज तू या विकेट्सवर खेळलास. ही विकेट आणि शेतातील मैदान भरपूर डिफरंट आहे. आणखीन एक स्ट्रेट हिट खेळण्याचा प्रयत्न, कॅच अँड बोल्डचा चान्स आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला या ठिकाणी जरूर पकडलं. विकेट डाऊन, दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना टीम बलवली संघाला रन्स आहेत स्कोर कार्डवर. एकूण धावसंख्या 58 आणि वैयक्तिक 26 धावांची इनिंग जरूर आपण पाहिली. वेल प्लेड. खरं तर टालांच्या गजरात त्याचं स्वागत देखील होईल, जरूर क्लॅप केलं जाईल. चांगली बॅटिंग. नवीन खेळाडू राहुल, जर्सी नंबर 1. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 58. अद्याप मी तर म्हणेल काही बिघडलं नाहीये. अद्याप सेकंड इनिंग बाकी आहे. बरेचसे स्टार खेळाडू की या धावा चेस करू शकतात जो हे संघ, परंतु टार्गेट कितीचा असेल. निर्णायक 3 चेंडू बाकी आहेत. समोर चेंडू होता, जरूर पट्ट्यात होता, निघून गेला चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. ज्याप्रमाणे जोहे संघाचे सध्या मैदानाच्या बाहेरचे प्रेक्षक विचारतात की आणखीन एखादा डॉट बॉल येऊ द्या, आणखीन एखादी विकेट येऊया, तशा प्रकारची गोलंदाजी. पण षटकारानंतर विकेट आणि मग डॉट बॉल. इकडे देखील एखादा बाउन्सर, वेकअप कॉल. मातीचा सुगंध जरूर आला असेल फलंदाजाला. राहुल आता नॉन स्ट्राईकला जाऊन थांबलाय. लास्ट बॉल या मॅच मधल्या पहिल्या इनिंग मधला
हा शेवटचा चेंडू आहे. दोन्ही संघ न्यू जर्सीमध्ये पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईकला कॅप्टन आमिर पाटील. चांगला फटका आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. वन बाउंड चेंडूला कलेक्ट केलाय. धावबादची संधी होय. खेळाडू बाद. रन्स येईल एक सिंगल. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्रानंतर बॅटिंग करत असताना टीम श्रीराम बलवली संघाची धावसंख्यात एकूण 60 धावा. विजयासाठी लक्ष असेल 61. टॉसला या टीम दुर्गादेवी हमरापूर आणि स्टार वलक. पहा खरं तर ज्यावेळेस जोहे संघ मैदानाच्या बाहेर आला आतिश म्हात्रे पाहून फार बरं वाटलं. हमरापूर विभागाची जी शिस्त आहे मैदानाच्या आतमध्ये जाताना लाईनअपमध्ये आणि सामन्याचा रिझल्ट काही होऊ द्या तरी देखील मैदानाच्या बाहेर येताना देखील लाईनअपमध्ये. सो भरपूर प्राऊड केलं आम्ही. फार बरं वाटलं की ज्याप्रमाणे हमरापूर विभागातील हा संघ मॅच पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर प्रेशर असताना देखील कोणत्याही प्रकारची बातचीत न करता लाईनअपमध्ये मैदानाच्या बाहेर आलं. आणखीन एक हमरापूर विभागातील संघ जरूर आपल्याला पाहायला मिळेल. दुर्गादेवी हमरापूर. चला टॉसला या आपण. स्टार वलक टॉसला यायचा आहे. 61 धावा. दिगंबर नागे ऑनलाईन आमच्या सोबत जुडलेले आहेत. लेजंड क्रिकेटर प्रवीण पाटील, दिगंबर नागे, संदेश घरत. खरं तर एक किस्सा आम्हाला सांगितलं होता प्रवीण पाटील यांनी. थोडा वेळ जरूर आपल्याकडे आहे की त्यावेळी खरं तर खेळण्यासाठी त्यांना पैसे मिळायचे. भरपूर वर्षाआधीची गोष्ट आहे. सो तेव्हा काय क्रिकेट असेल त्यांचं. पूलचा फटका स्ट्रेट आणि बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही साईडमध्ये खरं तर भरपूर चांगला खेळ त्यांचा असायचा. बऱ्याचशा स्पर्धा खरं तर यावर्षी या सीझनमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यातीलच एक ज्या स्पर्धेचं अनाउन्समेंट नुकताच झालंय, मैत्री चषक 2024 जोहेच्या भव्य दिव्य मैदानावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. डिसेंबर महिन्यातील 24, 25, 26, 27, 28 आणि 29 तारखेला 40 ग्रामीण संघांना प्रवेश देणारी ही स्पर्धा. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, 1111. द्वितीय क्रमांक 50,555. तृतीय 40, चतुर्थ 30 आणि पंचम 25. खूप मोठी स्पर्धा खरं तर जोहेच्या मैदानावरती पाहायला मिळतील.
जाऊया मॅचकडे. सेकंड इनिंगला सुरुवात. फर्स्ट बॉल ऑफ स्टिकच्या बराचसा दूर राहिलाय. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतो. पहिला चेंडू स्वेअर फेकलाय. वाईटचा इशारा आलाय. सार्थक म्हात्रे आणि पलाश मोकल या जोडीवर भरपूर निर्भर आहे जो हे टीम असं म्हणावं लागेल. जोपर्यंत सार्थक म्हात्रे पलाश मोकल क्रीजवर असतील विजयाच्या अपेक्षा आशा जो हे संघाला जरूर असतील. आणखीन एक स्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पण जर का भरपूर वाईट बॉल असेल तर खेळाडू तिथपर्यंत पोहोचायची गरज नाहीये. आजकाल बरेचसे नियम बदललेत. जर का तुम्ही चेंडूला रीच करताय मग कदाचित पंच त्या चेंडूला डॉट बॉल देखील देऊ शकतायत. बंटी म्हात्रे सर देखील मैदानाच्या जवळ आहेत. बरेचसे नियम्स त्यांना देखील हे ठाऊक आहेत. बरेचसे नियम्स बदललेत. नेक्स्ट बॉल. एकही चेंडू झाला नाहीये. 2 रन्स. ऑफ स्टिकच्या आणखीन एक दूर राहिलाय. आता मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू फेकण्याचा जो सध्या प्रयत्न सुरू होता 2 चेंडूंवर त्यात यश मात्र आलं तिसऱ्या चेंडूवर. सार्थक म्हात्रे पलाश मोकल फुलटॉस. चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे. नो चान्स. सार्थकचा हा ब्रँडेड षटकार. खरं तर झोहेचा खेमा जवळपास कुठे दिसत नाहीये फ्रेम मध्ये. मी तर म्हणेल की स्टेडियम मध्ये नको तुम्ही थोडं जवळ या. मॅच ऑन आहे. मॅच सध्या सुरू आहे. षटकार. 6 धावाने धावसंख्या 8 या आकड्यावर. खेळाडूंसाठी बसण्यासाठी खुर्च्या देखील आहेत. ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा स्लॅश करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या वरतून आणखीन एक डॉट बॉल. जो विचार करतोय गोलंदाज ऑफ स्टिकच्या बाहेर अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवायचा आहे. एक चेंडू जरूर खराब पाहायला मिळाला. तिकडे षटकार आला. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू पाहूया. हा देखील तशाच प्रकारचा मिडल ऑफ द बॅट. बॅटच्या मधोमध कनेक्ट झाला आणि मग चेंडू मात्र गेला सीमा पार. चौकार. डिपेक्सच्या कव्हरला हा चौकार आलाय. 4 धावाने धावसंख्या 12. 12 रन्स. षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 डॉट बॉल 2 वाईट 1 चौकार 1 षटकार. गोलंदाज प्रकाश. राईट आर्म ओव्हर द विकेट. पेन नगरपालिका एंड कडून गोलंदाजी सुरू आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर टाकण्याचा विचार सुरू आहे. पाहूया या चेंडूवर यश मिळेल का. तशाच प्रकारचा चेंडू होता. सबमरीन डिलिव्हरी. उंची कमी घेतली. व्हेरिएशन्स आहेत या पिचवर या विकेटवर. 12 धावा धावफलकावर आपण पाहतोय. टार्गेटचा विचार केला तर 61. एकसष्ट धावांचं लक्ष आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम जोहे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग लाजवाब. स्वीट साऊंड ऑफ द बॅट रडार मध्ये होता. फेकून दिला सीमा पार. दादूचा हा षटकार. षटक संपलं. अशा प्रकारच्याच बॅटिंगसाठी हा ओळखला जातोय खेळाडू. गतवर्षी फॉर्म मध्ये नव्हता परंतु क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. फॉर्म येत जात राहील. परची टेस्ट मॅच. भरपूर दिवसानंतर विराट कोहलीचं शतक. सो इंडियन टीमने त्याला कोणत्याही मॅच मध्ये असं म्हणता येणार नाही की त्याला बसवलं म्हणून. दादू आज आपल्या संघासाठी करिश्माई बॅटिंग मॅरेथॉन इनिंग मॅच विनर इनिंग दाखवेल का. परंतु समोर श्रीराम बलवली. दिग्गज खेळाडू दिग्गज संघ ज्यांच्याकडे अनुभव आहे ज्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत त्यांच्याकडे 61 धावांचं प्रोटेक्शन आहे. भरपूर रन्स आहेत. कॅप्टन कूल साठी आमिर पाटीलला देखील ओळखलं जातोय. शांत आणि संयमी नेतृत्व आमिर पाटील यांचं. पण स्कोर कार्डवर जर का भरपूर रन्स असतील ना तर कॅप्टनकडे देखील
मी तर म्हणेल की प्रोटेक्शन असतं. टॉस करूया आपण वलक आणि टीम हमरापूर. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मितेश पलाश मोकल. या देखील खेळाडूचं नाव आपण 1 ते 2 वर्ष ऐकतोय. समोरला ड्राईव्ह लेंथवर होता, ड्राईव्ह पाहायला मिळाली, सिंगल रन्स गॅप मध्ये डबल मध्ये कन्वर्ट केलंय. ज्याप्रमाणे विराट कोहली रन्स घेतो ना तशा प्रकारे रन्स या चेंडूवर देखील घेतल्यात. आणि एक गुड न्यूज देखील आहे जोही संघासाठी. सध्याच्या घडीला जे 2 खेळाडू क्रीजवर आहेत ना ते दोन्ही खेळाडू रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांचं सिलेक्शन झालंय. वीर मराठा जोहे या टीमचा ते हिस्सा राहणार आहेत. लेग स्टंपवर चेंडू पिच झाला, बैठक स्ट्रोक्स घ्यायचा होता, रन्स आली 1 सिंगल, एका धावेने स्ट्राइक रोटेट आणि धावसंख्या 21. RPL रायगड प्रीमियर लीग च्या सीझन मध्ये तर या दोन्ही खेळाडूंची निवड झाली. आणि ऑब्विसली या वर्षीचं पर्व खारघर ओवे गावामध्ये आपण ते पर्व तो सीझन आपण पाहणार आहोत. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत त्या ठिकाणी चेंडू अडवण्यासाठी जरूर आपण पाहतोय. एकदा व्यूहरचना क्षेत्ररक्षण आपण पाहूया. ऑफसाईडचा विचार केला तर 30 या सर्कलच्या बाहेर 2, डीपेक्षा कव्हरला एक खेळाडू लॉंग ऑफ एरियामध्ये. ऑन साईडला जर पाहिलं तर काऊ कॉर्नर क्षेत्र, तिकडे एक क्षेत्ररक्षक, एक डीप मिड विकेटला खरं तर स्टँडच्या समोर एक क्षेत्ररक्षकाचा विचार आपण केला तर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे एक क्षेत्ररक्षकाला आपण पाहतोय. शॉर्ट पिच होता, शॉर्ट ऑन पूलचा फटका, रन्स आली 1, एका धावेने धावसंख्या 23. 23 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. ऐतिहासिक स्पर्धा आणि या ऐतिहासिक स्पर्धेमधील ही मॅच रफ अँड टफ, हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना आहे. स्विच हिट होती का आवश्यकता, परंतु नशीब, लक फॅक्टर या ठिकाणी जोहे संघाच्या बाजूने. नशिबाचा हा चौकार या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. 4 धावेने जोहे संघ जाऊन पोहोचलाय 27 धावसंख्येवर. शैलेश पाटील स्टायलिश, हँडसम आणि हार्ड हिटर बॅट्समन. टीम दुर्गादेवी हमरापूर संघाचा लेफ्ट हँडेड बॅट्समन, त्याचं देखील या ठिकाणी वेलकम करूया. 13 चेंडू आणि विजयासाठी 34 धावसंख्येची आवश्यकता. ओ माय गॉड, क्या बात है. स्टेडियमच्या बाहेर ऑसम षटकार, वेल फिनिश. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या एकूण झाले 33. आता इक्वेशन पाहूया. येणारे 2 षटक, 12 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 14.00. आता विचार केला जाईल, टीम मीटिंग होईल. क्या बात है. आतिश मात्रे काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बारी बारी सबकी बारी, कभी तेरी तो कभी मेरी. वेळी प्रत्येकाची येत असते. वेट अँड वॉच, संयम ठेवा आणि आलेल्या संधीचं सोनं करा. हेच काही शिकवणारा हा सामना आहे. श्रीराम बलवली. आता एक चांगला गोलंदाज त्यांना शोधावा लागेल. एका चांगल्या षटकाची त्यांना आता गरज आहे. काही डॉट बॉलची गरज आहे. जरूर एक छोटासा ब्रेक घेऊया. ज्या वेळेस आतिश मात्रे गोलंदाजी सुरू होती ना जोहे संघाची, भरपूर मार खाल्ला गोलंदाजांनी. तेव्हा आम्हाला मेसेज आले, फोन्स आले की काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये.
परंतु त्यांना आता उत्तर जरूर देईल मी की गोलंदाजी पाहिलीत, आता बॅटिंग पहा ना तुम्ही, तेव्हा देखील मेसेज यायला पाहिजेत. सो जेव्हा तुमचा खेळाडू बॅट पॅचमध्ये असतो ना तेव्हा त्याला तुम्ही सपोर्ट करा, कारण की जेव्हा चांगल्या फॉर्मात असतो तेव्हा खांद्यावर घेणारे भरपूर जण असतात, परंतु जेव्हा संघ पराभूत होतो बॅट पॅचमध्ये असतो ना तेव्हा शिवे देणारे देखील भरपूर जण असतात. सो आजकालचे खेळाडूंच्या बाबतीत हे होतच असतं. सो आपल्या खेळाडूंना तुम्ही सपोर्ट करा, कारण की जेव्हा आपल्या नावाची टीम एखाद्या मैदानात उतरते ना तेव्हा आपल्या गावाचं नाव कसं मोठं होईल. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जर का आपण उल्लेख केला तर ना स्वार्थासाठी ना पैशासाठी खेळलं जातं, गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी. जोहे आणि जोहेच्या विरोधात टीम बलवली. पहिल्या सत्रात फर्स्ट इनिंगमध्ये पारड जड होतं, बाजू वरचढ होती टीम बलवली संघाची. आणि सेकंड इनिंगमध्ये जर का आपण विचार केला तर आता जोहे संघ पुढे आहे. या ठिकाणी मी इन्व्हाइट करतोय सुमित म्हात्रे आणि चेतन माली. सन्माननीय सुमित दादा आणि चेतन दादा प्रसिद्ध उद्योजक आहेत. दोन्ही आमच्या पाहुण्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो की आपण प्रमुख व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेसाठी मोठं सहकार्य ज्यांचं लाभलंय, बॅटची इनसाइड एज फ्लाइंग गली रिजनमध्ये रन्स आली एक सिंगल. पाहुण्यांचं मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करूया. वेलकम. नेक्स्ट बॉल, फटका, लाजवाब शॉट ऑफ द डे. पलाश मोकल जरूर नॉन स्ट्राईकला, तिकडून फक्त तो पाहतोय. आज सार्थकची बॅट बोलते. लाजवाब, शब्दच नाही आहेत. ज्यांनी प्रश्न विचारले होते ना त्यांना तो उत्तर देतोय सार्थक. शेर कितना भी बूढ़ा हो जाए घास नहीं खाता है, वो शिकारी करता है. ही तर सुरुवात आहे. यंग टॅलेंट, उभरता सितारा टीम जोहेसाठी सार्थक म्हात्रे. ऑफ स्टिकच्या बाहेर रिच केलंय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय. होय, ही विकेट सार्थक म्हात्रेला जाल्यात पकडलंय. बिग फिश इन द नेट, मोठा मासा आता लागलाय गलाला. सार्थक म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. मॅरेथॉन इनिंग, एक मोठी इनिंग पाहायला मिळाली. 33 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळून सार्थक मात्र आता माघारी परतलाय. आणि इनॅक्ट नंबर 3 जर्सी नंबर 15 सिद्धेश मोकल इनटू द ग्राउंड. मैदानाच्या आतमध्ये छोटा पॅक बडा धमाका. मॅच रफ अँड टफ. 440 चा करंट आहे मॅचला, पण सामना आता दोन्ही बाजूने झुकला. या सिच्युएशन मध्ये एक विकेट पाहिजे होती, एक ब्रेक थ्रू पाहिजे होता टीम बलवलीला, आणि ती विकेट मिळाली. उत्साहाचं वातावरण आहे. पण जेव्हा जेव्हा एक विकेट येते ना त्याच्यासोबत आणखीन एक विकेट येते. परंतु सिद्धेश मोकल काय करेल, त्याच्या सोबतीला फॉर्म मध्ये आहे पलाश मोकल. नेक्स्ट बॉल, इकडे फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे. ज्याप्रमाणे आम्ही म्हणालो की एका पाठोपाठ एक, जेव्हा पहिली विकेट येते ना तेव्हा दुसरी विकेटची देखील संभावना असते. आता विजयाचा दरवाजा उघडलाय टीम श्रीराम बलवली संघासाठी. गेम मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय. धावसंख्या 40 धावा, इक्वेशन 8 चेंडू आणि 21 रन्स. 10 चेंडू मध्ये 21 हव्या होत्या. सलगचे 2 विकेट्स बॅकफुटवर आणलंय जोहे संघाला. पुढचा खेळाडू राज मोकल, जर्सी नंबर 45.
रोहित शर्माचा बिग फॅन. होय, आता रोहित सारखीच बॅटिंग त्याला करावी लागेल. आठ चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी आहे. 8 चेंडूमध्ये जय गिरोबा जोहे संघाला 21 करायचे आहेत. 8 मध्ये 21. 8 चेंडू 21 धावा. नगरपालिका एंड कडून गोलंदाज आदित्य पाटील. शॉर्ट पिच ऑफ स्टिकच्या बाहेर, थोडा स्विंग झाला. इट्स अ डॉट बॉल. पण काही खेळाडूंना असं वाटतं की तो चेंडू वाईड आहे की का, परंतु या सिच्युएशनला अशा क्षणी चेंडू जेवढा बॅटवर येईल ना तेवढं आपल्या संघासाठी योग्य होईल. लास्ट बॉल 3ऱ्या षटकातील. हा सोडलाय. पुन्हा एकदा पंच फ्रेम मध्ये आहेत. इट्स अ वाईड बॉल. पण हृदयाचे ठोके वाढतात जेव्हा जेव्हा कॅमेरा पंचांकडे जातो ना. क्वालिफाईड पंच आहेत त्या ठिकाणी आपण पाहतोय. राजा सर प्रमुख पंचांच्या भूमिकेत. स्विच हिट, खराब शॉट सिलेक्शन. षटक संपलं 3रं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावांचा पाठलाग करत असताना टीम जय गिरोबा जोहे 40 धावसंख्येवर, क्षमा असावी 41 धावसंख्येवर. आता 6 मध्ये करायचे आहेत 20. 6 चेंडू बाकी आहेत. 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 6 चेंडू 20 धावा. पलाश मोकल. चला थोडं स्पीडअप करा. पहा आज देखील एकूण 10 संघ आहेत. लॉस 8चाच आहे, परंतु आज 10 संघांना आपण प्रवेश दिलाय. पहिला दिवस ज्या अर्थी कळवे संघ प्रसाद पाटील, पलाश मोकल. ओपनिंगला आलेला हा फलंदाज आहे पलाश, ज्याच्या बॅटमधून फक्त 5 धावा आल्यात, की जो फक्त साथीदार म्हणून आपण पाहिला. आक्रमक फटकेबाजी आता करावी लागेल. यावेळेचा फटका स्लॉट मध्ये होता. क्षेत्ररक्षक आहे. सीमा रेषेच्या अगदी जवळ पकडलेला सुंदर झेल. पलाशच्या विकेटच्या सोबत थोड्या अपेक्षा देखील बाहेर चालल्यात आता मैदानाच्या. सार्थकची विकेट, तदनंतर 3ऱ्या क्रमांकावर आलेला सिद्धेश मोकल, मग पलाश मोकलची विकेट. न्यू बॅट्समॅन वैभव धुमाल, मॅक्स या नावाने खर तर ज्या खेळाडूला ओळखलं जातोय. अनुभव आहे, कॉन्फिडन्स दाखवण्याची गरज आहे. पाच चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी आहे. 20 धावसंख्येची गरज आहे आणि गोलंदाज अनिकेत पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ स्टिकच्या बाहेर स्ट्रेट हिट. खेळाडू तिथे नाहीये. जोपर्यंत फिल्डर पोहोचेल रन्स येईल एक सिंगल. स्क्वेअर ऑफ द विकेट ज्याला म्हटलं जातं, ज्याप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण फटकेबाजी पाहतो, पण समोरच्या बाउंड्रीज प्रत्येक मैदानावरती दूर असतात. स्क्वेअर स्क्वेअर लेग 5च्या वरतून तिकडे स्ट्रोक्स येतील का? 19 हव्यात, 19 येतील का? बराचसा दूर राहिला. जवळपास 2ऱ्या विकेटवर हा चेंडू फेकला. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल. धावसंख्या 43. सामना आहे, सामना संपला नाहीये, पण जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत सामना संपणार नाहीये, संपला नाहीये. राजला देखील कॉन्फिडन्स दाखवावा लागेल. मॅच आहे. बलवली
संघ विचार करतो आणखीन एखादा डॉट बॉल आला ना मग हा सामना जवळपास जिंकू. फटका उंच हवेत, कॅचची संभावना आहे. क्षेत्ररक्षक 2 आहेत तिकडे. सहज सोप्पा झेल पकडला, भरपूर वेळ मिळाला. आणखीन एक विकेट डाऊन. राज मोकल देखील आता चाललाय तंबूच्या आश्रयाला आणि थोडे होप्स देखील आता कमी झाले. ज्यावरती अतिश म्हात्रे समालोचन कक्षातून त्यांनी खुर्ची सोडले. भरपूर वेळा असं मी पाहिले जेव्हा जेव्हा प्रेक्षक मॅच सोडतात तेव्हा तेव्हा मॅचेस जिंकल्यात, परंतु भरपूर वेळा असं होतं असं नाही आहे. हे क्रिकेट आहे, जर तरला स्थान नाही आहे, परंतु तुम्ही होप्स सोडू नका. पुढचा सामना आपण पाहणार आहोत. दुर्गादेवी हमरापूर, अक्षय मांडलेकर, मंदार धाडवे, विनायक शैलेश पाटील, संजय पाटील फ्रेम मध्ये. न्यू जर्सी पर्पल कलरच्या जर्सी मध्ये उतरणार आहे. त्यांच्या अगेन्स्ट स्टार वलक, ज्या संघाने प्रभावित केलं गतवर्षी. शांत संयमी, भरपूर ट्रॉफीज ज्यांनी जिंकल्या. म्हणतात ना की जे उशिरा आले आणि पहिले राहिले. स्टार वलक, त्यांचा खेळ देखील स्टार राहिलाय बऱ्याचशा मोठ्या स्पर्धांमध्ये. पुढचा चेंडू देखील निघून गेलाय. डॉट बॉल. आता हा सामना जवळपास मुठीत आलाय. पहिल्या ओव्हर नंतर असं वाटलं की सामना बरोबर. दुसऱ्या षटकात देखील रन्स आल्या, परंतु तिसऱ्या षटक जे 8 रन्स आलं आणि त्यात 2 विकेट्स, त्यातील एक सार्थक मात्रेची विकेट आणि मग पलाशची विकेट. तदनंतर कमबॅक केलं टीम श्रीराम बलवली संघाने. स्ट्रेट क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये असेल. ठाऊक झालं आता प्रेक्षकांना देखील आणि दोन्ही टीम्सला की हा सामना बलवली संघाने जवळपास जिंकलाय. औपचारिकता फक्त बाकी आहेत. शेवटचा चेंडू या ठिकाणी जरूर फेकला जाईल. हा देखील आपण पाहतोय, या चेंडूवर देखील विकेट. पण हे जे काही पॉइंट्स असतात ना विकेटचे, ते देखील शेवटच्या क्षणाला निर्णायक असतात. जेव्हा आपण बेस्ट बॉलर निवडतो किंवा मालिका वीर, त्यासाठी देखील हे काही पॉइंट्स आपल्या खेळाडूंसाठी. सो पॉइंट्स देखील मिळवलेत या मॅच मध्ये श्रीराम बलवली संघाने. हार्ड लक टीम जो आहे, चांगला खेळ राहिला सेकंड इनिंग मध्ये. सुरुवातीच्या 2 षटकात जिकडे सामना बदलला होता, परंतु कमबॅक केलं टीम श्रीराम बलवली संघाने. वेल प्लेड बॉयज अँड बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया श्रीराम बलवली संघाला. आणि मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच चं आपण पारितोषिक देऊया प्रकाश, की जिकडे 26 रन्स प्रकाशच्या बॅट मधून जरूर आपण पाहतोय.